पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्या समोर येते। पुणे शहरात उद्यापासून म्हणजे 26 मेच्या मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून करण्यात आलेले आहेत। पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश जे आहेत ते लागू असणार आहे। याचं कारण म्हणजे सध्या सातत्याने इंधनाच्या दरात जे आहे ते वाढ होत आहे। यामुळे विविध राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, हे सतत आंदोलनं निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळे सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याच्यामुळेच पुणे पोलीस प्रशासनाने हा महत्त्वाचा असा निर्णय घेतलाय। यासोबतच येत्या काळात वेगवेगळे सण देखील आहेत, बकरी ईद आहे, असे वेगळे सण देखील आहेत। या काळात देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा महत्त्वाचा निर्णय आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळते। सध्या तसा परिपत्रक जे आहे ते जारी झालेलं आहे। हे दोन कारणं पुणे पोलिसांकडून सध्या देण्यात आलेली आहेत। या जमावबंदीच्या काळात कोणालाही 4 पेक्षा जास्त व्यक्ती असतील त्यांना एकत्र जमता येणार नाहीये। यासोबतच मोर्चे काढणे, घोषणाबाजी करणं, स्वतःजवळ शस्त्र बाळगणं, स्फोटक असे जे साठे असतात ते स्वतःजवळ ठेवणं, अशा सगळ्यांवरती जे आहे ते निर्बंध असणार आहेत। यासोबतच जर कोणी या नियमांचं उल्लंघन करताना आढळलं तर त्याच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई जी आहे ती करण्याचे आदेश देखील सध्या देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे पाहायला गेलं तर पुढील 14 दिवसांसाठी म्हणजेच 8 जूनपर्यंत ही जमावबंदी जी आहे ती लागू असणार आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचं कारण देत सध्या पुणे पोलिसांनी हे जमावबंदी लागू असल्याचं सांगण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे पुणेकरांनी या आदेशाचं आव्हान, जे आदेश दिलेला आहे त्याचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलेले। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।